तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके तुम्हाला एकदम आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. कारण की आपल्याला सर्वांना माहीत आहे की मुंबईचं पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे ते CPM मुंबईचं चालकचं चालू आहे. आणि जे चालकचं ग्राउंड झाल्यानंतर आणि आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की चालकचं ग्राउंड चालू आहे, तरी बी देखील आपण शिपाई ची ॲडमिट कार्ड आलं नाही. म्हणजे शिपाई ह्याची पोलीस भरतीचं मुंबईची पोलीस भरती शिपाई कॉन्स्टेबल या पदाची ॲडमिट कार्ड अजून देखील आली नाहीत. तर ती ॲडमिट कार्ड कधी येणार आहे त्याच्यावर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण की ॲडमिट कार्ड काही ना गेलं आहे. आणि आता तर आपल्याला माहिती आहे की CPचं चालकचं ग्राउंड चालू आहे. आणि कॉन्स्टेबलचं ॲडमिट कार्ड कशामुळे विलंब व्हायला लागला आहे, काय कारण असतील तर आपल्याला माहिती आहे की घाटकोपर आणि मुंबईमध्ये प्रॉपर मुंबईमध्ये आणि घाटकोपरमध्ये हे पोलीस भरतीचं ग्राउंड चालकचं जे आहे ते चालू आहे. आणि त्या ग्राउंडला दररोज 3000 मुलं बोलवले जात आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेस आपण बघितलं होतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं मुंबईला फॉर्म भरत असतात. आणि ह्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात फॉर्म भरलेला आहे. तर आपल्याला बघायचं आहे की 3000 मुलं दररोज ग्राउंडसाठी बोलवले जात आहेत. आणि ह्या 3000 मुलांची रोज शारीरिक चाचणी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आता ह्या आपल्याला माहिती आहे की आज 5 तारीख आहे आणि आज सोमवार आहे. 5 तारीख श्रावणी सोमवार असल्यामुळे जर जे विद्यार्थी काय करायला लागले आहेत की ग्राउंडसाठी लेट व्हायला लागले, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना काय परत तिथे गेल्यानंतर ग्राउंडसाठी उशीर व्हायला लागला, त्याच्यामुळे जर समजा आज 3000 मुलांचं ग्राउंड पूर्ण झालं नाही तर ते उद्या त्या मुलांना तिथंच भरतीमध्ये समावेश करून घेतलं जात आहे. म्हणजे आज जर 3000 मुलं बोलली आणि त्यातले फक्त 2000 मुलांचं ग्राउंड पूर्ण झालं, काय कारण असतं पावसामुळे काही कारण असतं ग्राउंड जर थकीत राहिलं तर त्याच्यामुळे ग्राउंडला विलंब होत आहे. त्यामुळे चालकचं ग्राउंड झाल्यानंतरच शिपाईचं ग्राउंड चालू होणार आहे. तर ह्या येत्या 8 दिवसामध्ये शिपाई या पदाची पूर्णपणे ॲडमिट कार्ड यायला सुरुवात होणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की शिपाई पदाचं ॲडमिट कार्ड अजून देखील आलं नाही. तर ही ॲडमिट कार्ड आता या 8 दिवसामध्ये येणार, म्हणजे येणार 100% येणार आहे. आणि हे जर तुम्हाला ॲडमिट कार्ड आले मी तुम्हाला लगेच सांगणार आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती देत राहणार आहे. तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला पहिलं कारण सांगितलेलं आहे की ग्राउंडला उशीर का होत आहे तर पावसामुळे. आणि दररोज 3000 मुलं बोलवत आणि दुपारनंतर जर पाऊस आला तर पहाटे 5ला ग्राउंड चालू होतं आहे. आणि मुले ग्राउंडसाठी येण्यासाठी उशीर करत आहेत. म्हणजे जर आपल्याला टायमिंग दिला असेल 5चा तर 6-7ला मुले तिथे पोहोचत आहेत. त्यामुळे ग्राउंडमध्ये जाण्यास उशीर होत आहे. त्यामुळे भरती देखील उशिरा प्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रमुख कारण आहेत. ह्याच्यामुळे ग्राउंड लांबत आहे. त्याच्यामुळे कॉन्स्टेबल पदाचे ॲडमिट कार्ड अजून देखील आले नाही. कारण की हा चालक पदाचा लोड जास्त आहे सरकारवर. आणि त्यानंतर ही लोड कमी झाल्यानंतरच मग आपल्याला शिपाई पदाची चालू होणार ॲडमिट कार्ड येईल. त्यामुळे जर आपण तयारी करत असेल तर तयारी चालू ठेवा. कारण की ग्राउंड आपलं होणार आहे, फक्त उशीर होणार आहे. हो, आपल्याला माहिती आहे ग्राउंड तर 100% होणार आहे, फक्त उशीर होणार आहे.